हॅलो स्टुडंट्स, आज आपण ग्रामरचा जो सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हे बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला हे समजलं पाहिजे की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय. तर डायरेक्ट स्पीच टेल्स अस अबाउट द स्पीकर्स एक्झॅक्ट वर्ड्स विदिन कोटेशन मार्क्स. म्हणजे काय की तिच्यामध्ये डायरेक्ट स्पीच आपल्याला काय सांगतं, तर जो स्पीकर आहे म्हणजे जो बोलणारा आहे त्याचे एक्झॅक्ट तंतोतंत शब्द जे असतात ते आपल्याला कोटेशन मार्क्समध्ये येतात. कोटेशन मार्क्स म्हणजे काय, डबल इन्व्हर्टेड कॉमात येतात. आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये रिपोर्ट्स द मेसेज विदाऊट युजिंग द स्पीकर्स एक्झॅक्ट वर्ड्स. आणि इनडायरेक्ट स्पीच जे असतं तिच्यामध्ये जो स्पीकर आहे त्याचा फक्त मेसेज दिला जातो, त्याचे शब्द जसेचे तसे आपल्याला दिले जात नाही. ठीक आहे, म्हणजे हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचमधला फरक आहे. डायरेक्टमध्ये काय असतं की त्याचे वर्ड्स जे असतात, शब्द जे असतात ते जसेचे तसे सांगितले जातात. आणि मात्र इनडायरेक्टमध्ये हे त्याचा मेसेज जो असतो तो महत्त्वाचा असतो, तो सांगितला जातो. आता आपण पुढे बघूया. ही सेड आय वॉज इन अ फॅक्टरी. आता बघा, हे जे सेड आलेलं आहे, हे जे व्हर्ब आहे इज अ रिपोर्टेड व्हर्ब, रिपोर्टिंग व्हर्ब किंवा रिपोर्टेड व्हर्ब त्याला आपण म्हणतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ह्या जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे ह्या व्हर्बच्या टेन्सवरनं आपल्याला पुढे कळतो की हा जो वाक्याचा जो काळ आहे किंवा टेन्स आहे हा प्रेझेंट आहे का पास्ट टेन्स आहे. आणि आय वॉज इन अ फॅक्टरी इज अ रिपोर्टेड स्पीच. आता हा एवढा जो भाग आहे आय वॉज इन अ फॅक्टरी हा काय आहे, रिपोर्टेड स्पीच आहे. रिपोर्टेड म्हणजे जसं सांगितलं गेलेलं आहे तसं. आणि सेड काय आहे, रिपोर्टेड व्हर्ब आहे. रिपोर्टिंग व्हर्ब इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज इट विल डिसाईड द टेन्स ऑफ इनडायरेक्ट स्पीच. आता हे जे सेड आहे ज्याला आपण रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतो आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. का, कारण ते त्या इनडायरेक्ट स्पीचचा जो काळ आहे त्या काळाला ते ठरवत असतं. आता फॉर एक्झाम्पल सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर नो चेंज इन द टेन्स ऑफ इनडायरेक्ट स्पीच. आता ह्या सेटच्या ऐवजी जर सेज असतं म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स असता तर आपल्या इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्या काळामध्ये इनडायरेक्ट स्पीचच्या काळामध्ये कोणताही बदल होत नाही. ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे तर ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच राहतं, त्याचा बदल होत नाही. आणि जर ते सिम्पल पास्ट टेन्समध्ये असेल काय, रिपोर्टिंग व्हर्ब, तर इनडायरेक्ट स्पीच विल बी इन सिम्पल पास्ट. तर त्याचा जो रिपोर्टिंग स्पीच आहे ते सिम्पल पास्टमध्ये कन्व्हर्ट होत असतं. ठीक आहे, आता आपण एक काम करूया की आपण डायरेक्ट इनडायरेक्टचे वेगवेगळे एक्झाम्पल्स बघूया आणि एक्झाम्पल्समधनं आपण हा ग्रामरचा जो पार्ट आहे तो शिकण्याचा प्रयत्न करूया. तर फर्स्ट सेंटेन्स आहे, ही सेड माय टीचर इज हायली एज्युकेटेड. आता याचा आपण हे डायरेक्ट स्पीच आहे, याचं आपण इनडायरेक्ट स्पीच करूया. ठीक आहे, त्याचा आपण ॲन्सर लिहूया. ही जसंचं तसं येणार सेड आणि सेड नंतर काय येणार, दॅट आता माय टीचर आहे तर माय याचं काय होणार, ही आहे म्हणून ही असल्यामुळे इथे येणार हीज. मायच्या ऐवजी काय येणार, हीज टीचर, हीज टीचर. आता ह्या इजचं काय होणार, वॉज. वॉज का होणार, कारण हे रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे हे कशामध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे आणि म्हणून इजचं काय होणार, वॉज.
was highly educated. तर बघा ह्या वाक्यामध्ये ही सेड डबल इन्व्हर्टेड कॉमा माय टीचर इज हायली एज्युकेटेड. तर त्याचा ॲन्सर आपण लिहू शकतो ही सेड, आणि सेड नंतर काय करायचं आहे, कारण आपल्याला आता इनडायरेक्ट करायचं आहे, मग इनडायरेक्ट करण्यासाठी आपल्याला दॅट वापरायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा जो कॉमा आहे हा काढून टाकायचा, डबल इन्व्हर्टेड कॉमा जो आहे तोही काढायचा, आणि मायच्या ऐवजी ही, कारण तो सांगतो आहे, कोण सांगतोय, तो सांगतोय की माझे टीचर हे हायली एज्युकेटेड आहे. तर ही सेड दॅट, त्यानं असं म्हटलं होतं की हिज टीचर वॉज हायली एज्युकेटेड. कळलं? आता नेक्स्ट सेंटेन्स आहे, दे सेड वी आर गोइंग टू द सिनेमा. आता बघा रिपोर्टिंग व्हर्ब सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणत्याही इनडायरेक्टमध्ये महत्त्वाचं असतं रिपोर्टिंग व्हर्ब. आपली पहिल्यांदा नजर कोणावर गेली पाहिजे, रिपोर्टिंग व्हर्बवर गेली पाहिजे की ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे का पास्ट टेन्समध्ये आहे, हे अगोदर आपल्याला ओळखायचं असतं. मग आता इथे सेड आलं म्हणजे हे कशात आलं, पास्ट टेन्समध्ये आहे. आणि मग आपण त्याचा ॲन्सर आता बघूया. They said that. आता ह्या वहीचं काय होणार, ह्या वहीचं होणार दे, कारण दे बाबत बोलणार आहे, दे बोलणार आहेत म्हणून आपण काय म्हणायचं, दे दे. आणि आरचं काय होणार, वेअर. आणि गोईंग टू सिनेमा जसंच तसं, गोईंग टू द सिनेमा. बघा आता ह्या वही होतं, वहीचं झालं दे, आणि आर होता, आरचं वेअर का झालं, कारण रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे हे पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून आपण त्याला वेअर केलेलं आहे. ठीक आहे. आता थर्ड सेंटेन्स आहे ते बघूया. शी सेड ही हॅज फिनिश्ड हिज वर्क. ती म्हणते आहे की त्याने त्याचं वर्क कंप्लीट केलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे काय बघणार आहोत, रिपोर्टिंग व्हर्ब. रिपोर्टिंग व्हर्ब काय आहे, सेड, आणि ते कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्स. म्हणून मग कसं येणार, शी सेड दॅट ही, आणि हॅजचं काय होणार, हॅड. का हॅड होणार, कारण सेड हे पास्ट टेन्समध्ये आहे रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून. ही हॅड फिनिश्ड हिज वर्क. ठीक आहे, आपण आता लिहूया. तर अत्यंत सोपं आहे बघा हे. सेड जसंचं येणार तसं, दॅट येणार, नंतर ही जसा तसा येणार, फक्त हॅजचं आपण केलेलं आहे हॅड. हॅड का झालं, हॅजचं हॅड का झालं, कारण रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये आहे. आणि पुढचं वाक्य हे जसंचं तसं, यात कोणताही बदल नाही. फोर्थ सेंटेन्स आहे, माय टीचर सेड टू मी यू ॲन्सर्ड करेक्टली. आता याच्यामध्ये थोडा बदल झालेला आहे बघा. रिपोर्टिंग व्हर्ब नंतर आलेला आहे टू मी. तर आता याच्यामध्ये लक्षपूर्वक एक गोष्ट करायची आहे की रिपोर्टिंग व्हर्ब आपला आहे सेड, जे पास्ट टेन्समध्ये आहे. माय टीचर, आता ह्या सेडच्या ऐवजी काय म्हणायचं, टोल्ड. माय टीचर टोल्ड मी दॅट. आता यू म्हणजे कोण होता,
तुम्ही म्हणजे कोणाला म्हटलं होतं इथे? मीला. म्हणून आपण काय म्हणायचं? यूच्या ऐवजी आपण लिहायचं आय. आय ॲन्सर्ड करेक्टली. तर आपण लिहूया त्याचा ॲन्सर. माय टीचर told me that I answered correctly. तुम्हाला इथे कळलं का की इथे टू मी आल्यामुळे आपण टोल्ड मी आलेलं आहे. सेड आपण वापरलेलं नाही या ॲन्सरमध्ये. इथे काय वापरलं आहे आपण? टोल्ड मी दॅट. आणि आय काय येणार? कारण हे कोणाला उद्देशून म्हटलेलं आहे? मला. टीचरनं कुणाला म्हटलं आहे? मला. आणि म्हणून मी त्या मीसाठी इथे मी आल्यामुळे या यूच्या ऐवजी वापरलं आहे आय. आय ॲन्सर्ड करेक्टली. ठीक आहे, कळलं? आता 5th सेंटेन्स आहे. संजय सेज टू मी आय ॲम युअर फ्रेंड. आता पहिल्यांदा आपण नेहमी काय बघतो? रिपोर्टिंग व्हर्ब्सचं टेन्स. आता बघा, आतापर्यंत सेड आलेलं आहे म्हणजे पास्ट टेन्समधलं होतं. आता हे सेज आलेलं आहे. सेज म्हणजे काय? प्रेझेंट टेन्समध्ये आहे रिपोर्टिंग व्हर्ब. मग याचा ॲन्सर कसं येणार? संजय टेल्स मी दॅट. सेज टू मी आहे म्हणून आपण काय म्हणायचं? टेल्स मी दॅट. संजय टेल्स मी दॅट. आता मला उद्देशून आहे मीला म्हणून आय ॲम हीज. आय ॲम हीज. युअर कोण आहे? संजय आहे म्हणून आय ॲम हीज फ्रेंड. ठीक आहे, आपण त्याचा ॲन्सर लिहूया. संजय टेल्स मी दॅट आय ॲम his friend. कळलं इथे? कारण टेल्स का आलं? कारण हे जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे हे रिपोर्टिंग व्हर्ब कशात आहे? तर प्रेझेंट टेन्समध्ये आहे म्हणून इथे एस लागला आहे टेलला. आणि त्यानंतर हे आय आहे हे जसंच तसं येणार आणि युअरच्या ऐवजी हीज येणार. आय ॲम हीज फ्रेंड. ठीक आहे. आता 6th सेंटेन्स बघूया. शी विल से टू मी आय ॲम रेडी टू हेल्प यू. आता ह्या वाक्यामध्ये बघा इथे आलेलं आहे विल से. विल से म्हणजे कोणता काळ आला? कोणता टेन्स आला? हा आला फ्युचर टेन्स. तर त्यानुसार आपल्याला आता वाक्य बनवायचं आहे. तर ते आपण बनवूया. ॲन्सर बघूया. She will tell me that. आता आय एम रेडी टू हेल्प यू. आय एम रेडी. आय म्हणजे कोण? शी. मग आपण ह्या आयच्या ऐवजी काय लिहायचं आहे? शी. आणि ह्या आय एमला ॲमच्या ठिकाणी काय येणार? टू बीचं रूप. शी नंतर काय येणार? इज रेडी टू हेल्प. आता बघा ह्या यू आहे. यू म्हणजे कोण? इथे मी आहे म्हणून तिथे उत्तर हा जो मी आहे ती यूच्या ठिकाणी येणार मी. ठीक आहे. शी विल से टू मी आय एम रेडी टू हेल्प यू. तर तिथे बघा शी जसं तसं आलं, विल जसंचं तसं आलं. टेल मी दॅट शी इज रेडी टू हेल्प मी. ठीक आहे, कळलं एवढं? नेक्स्ट सेंटेन्स आहे 7th. शी सेड टू मी डू यू लाईक टी और कॉफी. आता बघा शी सेड. आता रिपोर्टिंग व्हर्ब परत लक्ष द्यायचं आहे आपल्याला. सेड काय आहे? हे भूतकाळात आहे म्हणजे पास्ट टेन्समध्ये आहे. तर त्यानुसार आपल्याला ते ठरवायचं आहे की ते वाक्याचा काळ कसा ठेवायचा.
तर त्याचा ॲन्सर आपण बघूया. शी टोल्ड मी आता बघा इथे सर्वजण जी चूक मी जी केली तीच सगळेजण चूक करतात. इथे प्रश्न विचारलेला आहे बघा, कोणता? डू यू लाईक टी ऑर कॉफी? तुला टी चालेल का कॉफी चालेल? मग आता हा जो टोल्ड मी जो वापरलेला आहे हा टोल्ड नेहमी आपण वापरतोय, हे इथे वापरायचं नाही, ते रॉंग आहे. इथे काय विचारायचं आपण? इथे शब्द वापरायचा आहे बघा, शी टोल्ड मी, हे असं लिहायचं नाही, तर काय लिहायचं? शी आस्क्ड मी. आणि बघा शी आस्क्ड मी आणि पुढे वापरायचा शब्द इफ. आणि तर यूच आहे, कोणाला प्रश्न विचारला आहे? मला, मीला, आणि म्हणून यूच्या ठिकाणी येणार आय. इफ आय लाईकला आपण काय करणार? ईडी लावणार, म्हणजे भूतकाळ करणार. का? कारण रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात आहे, म्हणून आय लाईक्ड टी और कॉफी. बघा म्हणजे पहिला लेसन आपण त्याला दुसरा एक महत्त्वाचा शिकला इथे, की जर प्रश्न विचारलेला असला तर क्वेश्चन असला रिपोर्टिंग वर्बमध्ये, तर रिपोर्टिंग स्पीचमध्ये, तर आपण काय करायचं आहे? इथे आस्क्ड वापरायचं आहे आणि नंतर वापरायचं आहे इफ. ठीक आहे. आता बघा 8 सेंटेन्स आहे ते वाचूया. 8. शी सेड टू श्याम, डू यू हॅव ॲन एक्स्ट्रा कॉपी? इथे सुद्धा आता बघा परत प्रश्न विचारलेला आहे, क्वेश्चन आहे हा. शी सेड टू श्याम, श्यामला ती काय म्हटली? डू यू हॅव ॲन एक्स्ट्रा कॉपी? तुझ्याकडे एक्स्ट्राची कॉपी आहे का? तर मी याचा आपण कसं सॉल्व करणार? तर आपण असं सॉल्व करूया. शी आस्क्ड श्याम इफ, यूचं काय होणार? ही, कारण श्यामला प्रश्न विचारला आहे, श्याम म्हणजे बॉय आहे म्हणून त्याला ही येणार. इफ ही हॅड ॲन एक्स्ट्रा कॉपी, हॅवचं काय होणार? हॅड, कारण सेड भूतकाळात आहे, रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स आहे, म्हणून हॅवचं सुद्धा होणार आहे हॅड. तर चला आपण त्याचा ॲन्सर लिहूया. She asked Shyam if, यूचं होणार ही, हॅवचं होणार हॅड, and extra copy. आता है नेक्स्ट 9th सेंटेन्स. आय सेड टू माय सिस्टर, व्हॉट आर यू डुईंग टुडे? मी माझ्या बहिणीला विचारलं होतं, व्हॉट आर यू डुईंग टुडे? तू आज काय करतेस? त्याचं उत्तर कसं येणार? आय आस्क्ड माय सिस्टर. आता इथे बघा, इथे व्हॉटने प्रश्न विचारला आहे, म्हणजे WH क्वेश्चन आहे. आता ज्यावेळेस WH क्वेश्चन येतो त्यावेळेस आपण आस्क वापरायचं असतं, पण इफ मात्र वापरायचं नसतं. ठीक आहे. आणि नंतर परत टुडे जो आहे, टुडेचं काय होणार आहे? दॅट डे होणार आहे इनडायरेक्टमध्ये. चला आपण लिहूया. आय asked my sister what. आता आर यू आहे तर इथे येणार
यू म्हणजे कोण? सिस्टर. म्हणजे सिस्टर म्हणजे काय येणार? ती मुलगी आहे म्हणजे शी येणार. आय आस्क्ड माय सिस्टर व्हॉट शी, आणि आरचं होणार शी नंतर काय येणार? वॉज येणार. टू बीचं रूप भूतकाळी. डुईंग दॅट डे. कळलं तुम्हाला? बघा हिच्यामध्ये मी प्रश्न विचारला होता, WH क्वेश्चन आहे व्हॉटमुळे, तर त्याचं ॲन्सर आपण कसं लिहिलं? आय आस्क्ड माय सिस्टर व्हॉट, हे जसंच आहे तसं येणार. आणि यू म्हणजे कोण? सिस्टरला, आणि सिस्टर कोण आहे? मुलगी आहे, आणि म्हणून तिथे आपण शी वापरलं. हे आरचं टू बीचं रूप आहे, ते तसं आपण वापरता येणार नाही, म्हणून आपण शी नंतर कोणतं टू बीचं रूप वापरतो? इज किंवा वॉज वापरतो. मग इजचं पास्ट टेन्स फॉर्म काय येतो? टू बीचा वॉज येतो, म्हणून शी वॉज डुईंग दॅट डे. दॅट डे कशाचं आलं? टुडेचं. ज्यावेळेस टुडेचं आपण इनडायरेक्ट स्पीच करतो त्यावेळेस त्याचं काय होतं? दॅट डे. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा 10th. ही सेड टू मी व्हेन विल यू रिटर्न. आता बघा हा सुद्धा क्वेश्चन आहे, WH क्वेश्चन आहे, कारण व्हेन आलं आहे, हे WH क्वेश्चन आहे. तर तो कसा येऊ शकतो बघा? ही आस्क्ड मी, बरोबर आहे. आस्क रिपोर्टिंग वर्ब सेड, भूतकाळात आहे, पास्ट टेन्समध्ये आहे, म्हणून आपण काय म्हणणार? ही आस्क्ड मी व्हेन. आता हा यू कोण आहे? मी आहे, म्हणजे काय येणार? व्हेन आय. यूचं काय होणार? आय वूड रिटर्न. विलचं होणार वूड, आणि रिटर्न जसंचं तसं. ठीक आहे. तर आपण उत्तर लिहूया. ही आस्क्ड मी व्हेन. आता यू म्हणजे कोण आहे? मी आहे, आणि म्हणा मी म्हणजे कोण? आय. तर आपण मी जसं तसं लिहू शकत नाही. मग मीचं जे जसं प्रोनाऊन आहे ते कोणतं आहे? आय आहे, मग ते येणार व्हेन आय. विलचं होणार वूड. वूड का होणार? कारण रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्समध्ये आहे, आणि म्हणून विलचं होणार वूड. वूड रिटर्न. बघा जेवढं आपण प्रॅक्टिस करू तेवढं आपल्याला हे क्लिअर होत जाणार. सर्वप्रथम हे आपल्याला हार्ड वाटेल, पण जसजशी जास्तीत जास्त सेंटेन्सेसची आपण प्रॅक्टिस करूया तसं तसं हे आपल्याला कळत जातं. ठीक आहे. आता नेक्स्ट 11th सेंटेन्स आहे बघा. द टीचर सेड टू मी हाऊ ओल्ड आर यू. टीचरनं मला विचारलं. बघा कुणाला विचारलं? मला. हाऊ ओल्ड आर यू, तू किती वयाचा आहेस? मग आता बघा हाऊ म्हणजे हा परत WH क्वेश्चन आहे, म्हणजे आपल्याला इथे परत काय वापरायचं आहे? आस्क्ड. आणि रिपोर्टिंग वर्ब कोणता याच्यात आहे? सेड पास्टमध्ये आहे, तर आपण त्याचा ॲन्सर लिहूया. ठीक आहे. द टीचर आस्क्ड मी हाऊ ओल्ड. आता बघा यू म्हणजे कोण? मी आहे, म्हणून मीच्या ऐवजी आपण काय वापरणार इथे? आय वॉज. वॉज का आलं? कारण ते भूतकाळात आहे, पास्ट टेन्समध्ये आहे. सेड हे रिपोर्टिंग वर्ब म्हणून टू बीचं रूपसुद्धा वॉज आलं. द टीचर आस्क्ड मी हाऊ ओल्ड आय वॉज. ठीक आहे. आता 12th सेंटेन्स आहे ते बघूया. रश्मी सेड आय मस्ट गो नाव. आता बघा इथे प्रश्न नाही, साधं सिंपल स्टेटमेंट आहे, सिंपल सेंटेन्स आहे. रश्मी सेड आय मस्ट गो नाव. तर इथे बघा रिपोर्टिंग वर्ब आपण पहिल्यांदा काय बघतो? रिपोर्टिंग वर्ब ते काय आहे? सेड. हे पास्ट टेन्समध्ये आहे. आता रश्मी आहे, ती मुलगी आहे, तर तिचं आयचं होणार शी. मस्ट आहे, हे जसंचं तसं होणार, आणि मस्ट हे त्यातून निघून जातं आणि मस्टच्या ऐवजी येतं हॅड. ते आपल्याला मस्टच्या ऐवजी वापरायचं असतं हॅड. ठीक आहे.
हॅड टू गो आणि नाऊचं होतं देन. ठीक आहे, आपण लिहूया होतं ॲन्सर याचं. रश्मी said that आय म्हणजे कोण, रश्मी होती म्हणून तिथे शी येणार. आणि आता हे मस्ट आहे ना, हे आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, काढून टाकायचं आहे आणि त्याऐवजी आपल्याला वापरायचं आहे हॅड टू गो देन. हे देन का आलं, कारण डायरेक्टमध्ये जर नाऊ असेल तर ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय बनतं, देन बनतं. आणि त्याचप्रमाणे मस्ट आहे हे आपल्याला काढून तिथे हॅव टू वापरावं लागतं. पण इथे आपण हॅव टू वापरू शकत नाही. कारण का, कारण हे वाक्य कशात आहे, पास्ट टेन्समध्ये आहे, म्हणून तिथे आपल्याला वापरायचं आहे हॅड टू. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे 13th. मिस्टर पॉल सेड आय विल गो टू इंडिया टुमारो. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कोणत्या बघायच्या आहे, ह्या सेंटेन्समध्ये सेड आलं आहे, पास्ट टेन्स आहे. नंतर हा आय आहे म्हणजे पॉल आहे, पॉल म्हणजे तो आहे, म्हणजे ही आहे, थर्ड पर्सन आहे म्हणून आयचं होणार ही. आणि भूतकाळामध्ये पास्ट टेन्समुळे विलचं होणार वूड. गो टू इंडिया जसं तसं. आणि टुमारोचं काय होतं, टुमारोचं होतं द नेक्स्ट डे. ठीक आहे, तर आपण त्याचं ॲन्सर लिहूया. मिस्टर पॉल सेड दॅट. आयचं होणार ही आणि विलचं होणार वूड. गो टू इंडिया आणि ह्या टुमारोचं काय होणार आहे, द नेक्स्ट डे. द नेक्स्ट डे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचे काही काही महत्त्वाचे शब्द की जे इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्यांचं रूप फॉर्म बदलून जातं, ते येतच नाही. जसं टुमारोच्या ऐवजी काय आलं, द नेक्स्ट डे. ठीक आहे. आता 14th सेंटेन्स अत्यंत महत्त्वाचं आहे कारण याच्यामध्ये नवीन नियम आपल्याला दिसणार आहे, तो आपण बघूया. सॅम सेड आय वॉज प्लेइंग फुटबॉल. आता बघा याच्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब आहे, हे भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्समध्ये आहे. आणि रिपोर्टिंग जे स्पीच आहे ते सुद्धा आहे पास्ट कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण भूतकाळात आहे. पण जेव्हा आपण अपूर्ण भूतकाळ बघतो किंवा कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये रिपोर्टिंग व्हर्ब असतं, त्याचं इनडायरेक्ट करताना ते बनतं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये, त्याचं कन्व्हर्जन होतं. तर ठीक आहे, आपण बघूया ते कसं लिहायचं. सॅम सेड दॅट. आता बघा सॅम म्हणजे थर्ड पर्सन आहे, म्हणजे तो सॅम मुलगा आहे म्हणून आयच्या ठिकाणी काय येणार, ही येणार. आणि आता आपल्याला वॉज प्लेइंग फुटबॉल जसं तसं लिहायचं नाही आहे कारण ह्या टेन्सचं रूपांतर कशात होणार आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये होणार आहे. आणि म्हणून आपण कसं लिहिणार ते, ही हॅड बीन प्लेइंग फुटबॉल. ठीक आहे, हे कळलं. हे अत्यंत महत्त्वाचं होतं की जेव्हा रिपोर्टिंग व्हर्बमध्ये रिपोर्टिंग स्पीचमध्ये भूतकाळ येतो किंवा कंटिन्युअस पास्ट येतो तेव्हा त्याचं रूपांतर होतं पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स आहे 15. रीटा सेड आय हॅव डन माय वर्क. आता बघा इथे रीटा सेड हे पास्ट टेन्समध्ये आहे,
चा काय होणार, आय म्हणजे रीटा आहे, शी आहे, मुलगी आहे ती म्हणून तिथे शी येणार. हॅवचं होणार हॅड, शी हॅड डन. आणि मायचं होणार कोणाचं काम होतं, रीताचं, आणि म्हणून तिथे येणार हर आणि वर्क. ठीक आहे, आपण त्याचा आन्सर बघूया. रीता सेड दॅट, आयचं काय होणार, शी होणार. शी हॅड डन. आणि मायचं काय होणार, हर वर्क. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट जे 16th नंबरचं आहे सेंटेन्स ते आपण बघूया. यू कॅन डू धिस वर्क इझिली सेड रमेश टू सुरेश. आता ह्या वाक्यामध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे की रिपोर्टिंग वर्ब सेड पास्ट टेन्समध्ये आहे आणि कोणाला म्हटलं आहे, सुरेशला म्हटलं आहे. मग सुरेश काय बॉय आहे तर तो काय येणार ही कुड डू. आता धिसचं काय होतं दॅट आणि वर्क इझिली जसंचं तसं येणार. ठीक आहे, आपण बघूया. रमेश told सुरेश दॅट. आता हा यू आहे म्हणजे सुरेश आहे तो बॉय आहे आणि म्हणून तिथे येणार ही. कॅनचं होणार कुड, डू धिसचं होणार दॅट, वर्क इझिली. ठीक आहे. आता 17th सेंटेन्स आहे ते आपण बघूया. डोंट टॉक इन द क्लास सेड द टीचर टू द बॉईज. आता बघा हा वर्ग सुरू आहे, क्लास सुरू आहे आणि क्लासमध्ये मुलं बोलत आहेत. मग टीचर त्यांना काय म्हणतायत, एक प्रकारे त्यांना सजेशन देत आहेत, सांगतायत की तुम्ही बोलू नका. मग ते कसं होणार, मग ते असं होणार की द टीचर ॲडव्हाइज्ड, सल्ला दिला आहे मुलांना, ॲडव्हाइज्ड द बॉईज नॉट टू टॉक इन द क्लास. ठीक आहे, कारण हे जे डोंट टॉक इन द क्लास हे जे आहे हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे आणि म्हणून आपल्याला ते त्याप्रमाणे लिहायचं आहे. तर बघूया आपण कसं लिहायचं ते. द टीचर advised the boys not to talk in the class. ठीक आहे. आता जेव्हा जेव्हा इम्परेटिव्ह सेंटेन्सेस येतील पुढे ते आपण तेव्हाही बघूया की त्याच्यामध्ये काय चेंज आपण करायचे. ठीक आहे. मला असं वाटतं हे जे डायरेक्ट इनडायरेक्ट आहे हा एक प्रॅक्टिसचा भाग आहे. जेवढे तुम्ही प्रॅक्टिस करणार वेगवेगळ्या सेंटेन्सेसचं तेवढं तिच्यामध्ये आपण एक्सपर्ट होऊया. ठीक आहे. आता नेक्स्ट 18th सेंटेन्स आहे बघा. लेट्स गो टू द मूव्ही. इथे बघा इथे कोणताही सब्जेक्ट नाही आहे म्हणजे कोणी बोलणारा नाही आहे म्हणून त्यावेळेस त्या ठिकाणी उत्तरामध्ये ॲन्सरमध्ये आपल्याला तो सब्जेक्ट ॲड करायचा असतो. ठीक आहे. मग आपण कसं करूया बघूया. लेट्सचं काय होतं ते बघूया. मग तिथे सब्जेक्ट नसल्यामुळे आपण सब्जेक्ट टाकला तो म्हणजे ही. ही सजेस्टेड to go to the movie. ठीक आहे. म्हणजे बघा जेव्हा जेव्हा लेट्स येतं त्या ठिकाणी येतं सजेस्ट.
ठीक आहे, हे अत्यंत महत्त्वाचं होतं. आता आपण बघूया 19th सेंटेन्स. ते कोणतं आहे? बी केअरफुल सेड द मॅन टू द सर्वंट. आता बघा, हिच्यामध्ये एक मालक आहे, तो काय म्हणतोय सर्वंटला? बी केअरफुल. आता आपल्याला माहिती आहे की एखादा मालक जेव्हा नोकराशी बोलतो तेव्हा तो त्याला काही रिक्वेस्ट करत नाही, तो त्याला ऑर्डर करतो, बरोबर आहे. तर त्यावेळेस ते कसं लिहायचं तर ते आपण आता बघूया. The man ordered the servant to be केअरफुल. ठीक आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा इम्परेटिव्ह सेंटेन्सेस येतात त्यावेळेस आपल्याला तिथे दॅट वापरायचं नाही, आस्क वापरायचं नाही, तर तिथे जो ज्या प्रकारचा सेंटेन्स आहे, जर तिथे मदत मागितली असेल तर आपण तिथे म्हणूया रिक्वेस्टेड. एखाद्याला आज्ञा केली असेल, ऑर्डर केली असेल तर आपण तिथे वापरू शकतो ऑर्डर. ठीक आहे, असे शब्द वापरायचे आणि पुढचं वाक्य जसंचं तसं हे लिहायचं. आता बघा 20th आपलं सेंटेन्स आहे. अलास आय हॅव लॉस्ट माय पर्स सेड ही. आता तो म्हणतो अलास. अलास म्हणजे त्यानं त्याची पर्स हरवली आहे. मग त्याला नक्की त्याला काय झालं आहे? आनंद तर झाला नाही, दुःख झालं आहे. म्हणून आपल्याला ते कसं रिटर्न करायचं आहे ते आता आपण. ही exclaimed sorrowfully. Sorrowfully म्हणजे काय? दुःखाने. ही exclaimed sorrowfully that. आता बघा सेड हे जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे हे पास्टमध्ये आहे, म्हणून आपण काय म्हणायचं त्याला? दॅट ही. आय, तो ही आहे ना, म्हणून इथे आयच्या ऐवजी आपण वापरायचं ही. हॅवच्या ऐवजी येणार हॅड. लॉस्ट. मायचं होणार हीज पर्स. ठीक आहे. आता आपण असे काही शब्द बघणार आहोत किंवा वर्ड्स बघणार आहोत की जे डायरेक्टमध्ये काय असतात आणि ते इनडायरेक्टमध्ये काय होतात. आता बघा, हिअर डायरेक्टमध्ये हिअर असतं तर त्याचं काय होतं? देअर. टुडे असतं तर टुडेचं होतं दॅट डे. धिस मॉर्निंग डायरेक्टमध्ये असेल तर इनडायरेक्टमध्ये काय होईल? धिसचं होणार दॅट मॉर्निंग. आता यस्टरडे असेल तर यस्टरडेचं होतं द डे बिफोर. द डे बिफोर. नेक्स्ट वीक आहे बघा, नेक्स्ट वीक तर त्याचं होतं नेक्स्टचं होतं फॉलोईंग. मग ते होणार द फॉलोईंग वीक. आता इथं परत नेक्स्ट मंथ आहे, नेक्स्ट मंथचं काय होणार? द फॉलोईंग मंथ. नंतर नाऊ आहे तर नाऊचं काय होतं? देन. ॲगोचं काय होतं? बिफोर. दज आहे तर त्याचं होतं सो. आता इथे आहे लास्ट नाईट
तर लास्ट नाईटचं काय होतं? द नाईट बिफोर. टुमारोचं काय होतं? द नेक्स्ट डे. धिसचं काय होणार? धिसचं होणार दॅट. दीजचं काय होणार नंतर? दोज. हिदरचं होणार दिदर. नंतर हेन्स आहे त्याचं होणार डेन्स. आणि कम आहे कमचं होणार गो. तर ठीक आहे बघा, हे जे वर्ड्स आहेत डायरेक्टमधले कोणते आणि इनडायरेक्टचे कोणते हे आपल्याला पाठ करायचे आहे आणि हे लक्षात ठेवायचे. तर बघा इथे अशा रीतीनं आपण हा एक ग्रामरचा महत्त्वाचा भाग बघितला आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचा. आता हिच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील, तुम्हाला वाटत असेल की काही अजून असे सेंटेन्सेस आहेत की त्यांचं आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे, तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये ते टाका, मी तुम्हाला त्याचं ॲन्सर निश्चित देणार. तर अशा रीतीनं आपण इथे आता थांबूया आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.